ठाण्याच्या मार्केटला गेली होती, तिथे छान ताजे ताजे मासे दिसले. मग सुरमई आणि पापलेट घेऊन आली. म्हटलं चला आज सुरमई आणि पापलेट फ्राय करूया. त्याची रेसिपी मी आपल्यासोबत शेअर करते. हे मासे मी त्यांच्याकडूनच साफ करून आणले आणि पापलेटला मी अशा चिरा मारून आणले आहेत. ते व्यवस्थित साफ करून देतात. घरी आपण एवढं व्यवस्थित साफ करू नाही शकत. सुरमई पण व्यवस्थित साफ करून आणली. आलं लसूण मिरची पेस्ट, लाल तिखट घालून घेते 2 चमचे, फिशचा मालवणी मसाला, चवीनुसार मीठ, अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे. आता हे वाटण सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हा मसाला फिशला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. ह्यामध्ये काप केले त्यात व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. हा मसाला दोन्ही साईडला लावून घेते व्यवस्थित. हा मसाला याला व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडला पण सेम तसंच भरून घ्यायचं आहे. हे काप केलेले आहेत याला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे मसाला. या सुरमईच्या पीसला पण मी हा मसाला व्यवस्थित लावून घेते. दोन्ही साईडला लावून घ्यायचा आहे हा मसाला. अर्धी वाटी रवा घेतला आहे, बारीक रवा घ्यायचा आहे. थोडंसं तांदूळाचं पीठ, थोडंसं तिखट, मीठ. फिशला जो मसाला लावला होता त्यातही तिखट मीठ टाकलेलं आहे, पण रव्यातही टाकायचं. वरतून छान चव येते. थोडासा मालवणी मसाला टाकायचा आहे वरतून. परत एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मसाला. आणि आता हे पापलेटला मी असं कोट करून घेणार आहे. दोन्ही साईडला कोट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. या सुरमईच्या पीसला पण हा सगळा रवा व्यवस्थित मी कोट करून घेते आहे. पॅनमध्ये तेल घालायचं आणि असा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. असे पीस ठेवून घ्यायचे. एका वेळी असे 3 पीस ठेवून घेतलेत. आता हे 10 मिनटं एका साईडला होऊ द्यायचे आहेत. 10 मिनिट झाले. याला मी आता पलटून घेते. परत नंतर 10 मिनटं होऊ द्यायचे आहेत. 10 मिनिट झाले. दोन्ही साईडला फ्राय झाले छान. याला आता मी प्लेटमध्ये काढून घेते. छान क्रिस्पी झाले आहेत. तुम्हाला आवडतं का पापलेट? आपलं पापलेट आणि सुरमई फ्राय तयार. काय मग सुटलंय का तोंडाला पाणी? कधी येता मग खायला? माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.